नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून दगडफेक. दगडफेकीच्या वेळी टोपे गाडीमध्ये उपस्थित नव्हते, मात्र चालक उपस्थित असताना दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 जेसीबी मधून जरांगे पाटलांचं स्वागत. शेकडो किलोंच्या फुलांच्या हारानं जरांगेंचं स्वागत. छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीमध्ये जरांगे यांची सभा. जरांगे पाटील दाखल होताच फटाके वाजवत पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत. मनोज जरांगे यांचं भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगावमध्ये जंगी स्वागत. नारायण कुचे यांच्या मतदारसंघातील कोलते पिंपळगावमध्ये जरांगे पाटलांची जाहीर सभा. जालन्यातील कोलते पिंपळगाव मनोज जरांगे पाटलांची 100 एकरवर सभा. सभेसाठी 36 एकरवर पार्किंगची व्यवस्था. मनोज जरांगे यांची उद्या धुळे शहरातील जेल रोड परिसरात सभा होणार. सभेच्या पार्श्वभूमीवर सभेच्या मैदानाची साफसफाई. सभेसाठी 500 पोलिसांचा बंदोबस्त. परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासण्याचं काम बंद. तब्बल 21,28,141 दस्तावेज सापडल्यानंतर 2,891 कुणबी नोंदी सापडल्या. धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 1,215 कुणबी नोंदी. कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडून 77 गावामध्ये ग्रामसभा. 200 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप. नागपूरमध्ये बबनराव तायवाडे यांना आजपासून पोलीस सुरक्षा. तायवाडे आणि परिवाराला धमक्या येत असल्यामुळे 24 तास गनमेनची सुरक्षा. साताऱ्याच्या कराड सैदापूरमध्ये सकल मराठा समाजाचं साखळी उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. परभणीमधील सकल धनगर समाजाचा 11 डिसेंबरला मोर्चा. नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये धडकणार. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या गावगावी बैठका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वन बुलढाणा मिशन आक्रमक. सिंदखेड राजा तहसीलवर मोर्चा काढला. शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी. लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं पुणे ते नागपूर पदयात्रा. एसी आरक्षणाची वर्गवारी करण्याची मातंग समाजाची मागणी. देहूतील ग्रामस्थ आणि देवस्थानामधील नागरिकांचं आमरण उपोषण अखेर मागे. प्रशासनानं लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी निर्णय घेतला. कोल्हापुरातील परिवहन कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच. बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे कर्मचारी दुसऱ्या दिवशी संपावर. अंगणवाडी सेविका 4 डिसेंबरपासून संपावर जाणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचं आमदार संग्राम थोपटे यांना निवेदन. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. परभणीमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवाना धारकांचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांची पूर्तता करायची त्यांची मागणी आहे. वर्ध्याच्या कारंजामध्ये काँग्रेसचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदारांना निवेदन. भंडाऱ्यामध्ये संगणक परिचालकांच्या बेमुदत संपामुळे ग्रामपंचायतीचं कामकाज रखडलं. संगणकीय दाखले आणि विकास कामांसाठी लागणाऱ्या ठरावांसह इतर कामांना ब्रेक. गोंदियामध्ये धान विक्रीसाठी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 76,000 शेतकऱ्यांची नोंदणी. गोंदियामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याची ठाकरे गटाची मागणी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा ठाकरे गटाचा इशारा. शरद पवार उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर. साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार चर्चा करणार. राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, तर काही भागात दुष्काळी स्थितीचं संकट. सरकारनं शेतकऱ्यांची तात्काळ मदत करावी. शरद पवारांचं सरकारला आवाहन. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत देण्याची मागणी. अवकाळी पावसामुळे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तूर पिकाचं सर्वाधिक नुकसान. 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या. ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची मागणी. लातूरच्या अहमदपूर भागामध्ये कापूस शेतीला अवकाळीचा फटका बसलाय. नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी केली जाते. वाशिममध्ये अवकाळी पावसाचा कापूस पिकाला फटका. शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी.
दौंड तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचा डोंगर. रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याच्या मोहरावर बदलत्या वातावरणाचा परिणाम. बदलत्या वातावरणामुळे डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंब्याला मोहर येण्याची शक्यता. लातूरच्या उदगीर अडत बाजारामध्ये सोयाबीनचे दर 300 रुपयांनी घसरले. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,950 रुपये इतका दर. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये 28,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अवकाळीमुळे कापूस, तूर, हरभरा आणि भाजीपाल्यांचंही नुकसान. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेल्या मिरचीचं नुकसान. शासनानं व्यापाऱ्यांनाही पीक विमा देण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तो संपन्न झाला. 1200 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेतील साहित्याचं वाटप. जळगावमधील बोदवड ते मलकापूर जाणाऱ्या 7 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. भोर मांढर देवी मार्गावर साईड पट्टीचं काम सुरू असताना ड्रेनेज लाईन फुटली. ड्रेनेजचं सांडपाणी साचतंय. रस्त्यावर ते पाणी साचल्यामुळे दुचाकीवरून घसरून अपघात होत आहे. 8 दिवसांपासून ठेकेदाराचं दुर्लक्ष असल्यामुळे नागरिक संतापले. परभणीच्या पूर्णा शहरातील झिरो फाटा टी पॉइंट परिसरामध्ये उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली उलटलेली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान. आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून उसाच्या पहिल्या उचलेला 2,950 रुपये टन इतका दर मिळाला. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. साताऱ्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं फोडली ऊस दराची कोंडी. कारखान्याकडून जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम 3,100 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर. रत्नागिरीतील बारसू आणि चवे या ठिकाणी सापडलेली कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून अधिसूचना जारी. अकोला जिल्ह्यातल्या मेळघाटमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या नवीन 88 प्रजाती. मेळघाटामधील एकूण फुलपाखर प्रजातींची संख्या आता 141 वर. कार्तिकी वारी आधीच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. नदीमध्ये केमिकलयुक्त पाणी मिसळलं. 9 तारखेच्या आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याआधीच इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे प्रदूषण. संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचं 1 युनिट आजपासून बंद. सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाच्या पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे धरण व्यवस्थापनाचा निर्णय. कोयना नदीमध्ये दुसऱ्या विद्युत गृहातून 1,050 क्युसेक पाणी विसर्ग सुरूच राहणार आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वर किल्ल्यावर डिजिटल शाळेचं लोकार्पण. अनेक सोयी सुविधांयुक्त 2 खोल्यांची शाळा सुरू. रायरेश्वर पठारावर राहणाऱ्या मुलांना अत्याधुनिक सुविधा मिळणार. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाची मान्यता. पात्र असलेल्या शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी. नागपूर महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली सुरू. 47 लाखांच्या वसुलीसाठी 11 मालमत्तांवर जप्तीची कारवाई. यंदा राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहणार. नांदेडमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून पशुवंध्यत्व निवारण शिबिराला सुरुवात. अधिकाऱ्यांकडून गावांना भेटी देत जनावरांची तपासणी. परभणीमधील MIDC परिसरामध्ये धावत्या कारनं अचानक पेट घेतला. वाहनामध्ये बसलेल्या व्यक्तीनं तत्परता दाखवत बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. रायगडच्या मांडवा जेट्टीजवळ स्पीड बोटीला आग. या आगीमध्ये बोटीमधील 2 जण जखमी झाले. बोट जळाल्यामुळे प्रचंड नुकसान. पालघरच्या वाडा तालुक्यातील गातेस या गावामध्ये शेतकऱ्याच्या भाताच्या गंजीला अज्ञातानं आग लावली. संपूर्ण गंजी जळाली. शेतकऱ्याची मदतीची अपेक्षा. PMPMLA प्रशासनाकडून मागील 5 महिन्यांमध्ये 860 बेशिस्त बस चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कंत्राटदारांच्या बसचं प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या कुरुंदवाड परिसरातून मोटारसायकल चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीकडून 3 मोटारसायकल जप्त. आरोपीकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता.
नंदुरबारमध्ये बंदी असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करत 10 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त. यवतमाळमधील मारे गावात पैसे लावून कोंबड्याच्या झुंजीचा प्रकार उघड. पोलीस ठाण्यामधून हाकेच्या अंतरावर या कोंबड्याची झुंज उडवण्यात आली. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात महिन्याभरात मोठी वाढ. दिवाळीनंतर महिन्याभरात सोन्याच्या दरात तब्बल 3,500 रुपयांची वाढ. सद्यस्थितीमध्ये सोन्याचे दर 63,500 रुपयांवर. देवीच्या अंगावरील मंगळसूत्र चोरणाऱ्याला पोलिसांकडून अवघ्या काही तासांमध्ये अटक. चोरट्यानं दत्तवाड देवीच्या अंगावरील सोन्याचे 20,000 रुपयांचे किमतीचे दागिने चोरले होते. हिवाळा सुरू होताच नागपूरमध्ये प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिना नागपूरकरांनी प्रदूषित श्वास घेतला. नागपूर शहरातील महाल भाग सर्वाधिक प्रदूषित. चंद्रपुरात नोव्हेंबरमध्ये हवा प्रदूषणात मोठी वाढ. हवेमध्ये धुळीचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. पर्यायी माणकेडोह योजनेतील पाणी लवकरच जेजुरी शहराला उपलब्ध होणार. पुरंदर भाजपच्या वतीनं माणकेडोह योजनेचं जलपूजन संपन्न. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू. मंदिरांमध्ये प्रवेश करताना भाविकांना कपड्यांसंदर्भातले नियम पाळावे लागणार. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचे गर्डर बाजूला करण्याची राष्ट्रीय महामार्ग विभागाची मान्यता. गर्डर बाजूला करण्यासाठी प्रोफेशनल एजन्सीची मदत घेतली जाणार. पंढरपूरहून आळंदीला निघालेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झालाय. दुपारी 2 वाजता पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात दाखल. नागरिकांकडून मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. श्री संत नामदेवांच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान. आळंदीमधील संजीवन समाधी सोहळ्याला संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा हजेरी लावतो. स्नानानंतर नीरा इथल्या विठ्ठल नामदेव मंदिरामध्ये पालखी सोहळ्याचा विसावा. कोल्हापूरमध्ये संपकरी केएमटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. संध्याकाळपर्यंत प्रशासनाची बोलून मागण्यांवर तोडगा काढणार. हसन मुश्रीफ यांचं संपकरी कर्मचाऱ्यांना आश्वासन. वाशीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अधिवेशनामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी. आमदार अमित झनक यांचं आश्वासन. पालघरमध्ये ठाकरे गटाच्या वाडा शहर शाखेकडून योग शिबिराचं आयोजन. 1 डिसेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत योग शिबिर चालणार. शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित अधिकाऱ्यांवर संतापले. प्रदूषणासंदर्भातील महत्त्वाची बैठक सुरू असताना उदय किसवे नावाचे अधिकारी मोबाईलमध्ये व्यग्र असल्यामुळे गावितांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. चंद्रपुरात वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडला. मजापनं सातत्यानं शेतकरी प्रश्नावर आवाज उठवला. मात्र त्यांच्यासाठी फारसं कोणी लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.